आणि ज्या तत्वज्ञानामुळे तू संपूर्ण प्राण्यांना निसंशय प्रथम आपल्यात पाहशील आणि नंतर सच्चिदानंद घन परमात्म्याच्या ठिकाणी पाहशील. म्हणजे आधी काय आत्मोपम्येन सर्वत्र समम पश्यती अर्जुन आहे ना, 6व्या अध्यायात येईल ते पुढे, की तो म्हणजेच मी आहे आणि मी म्हणजेच तो आहे. आधी संसाराचं रूप कळावं लागतं की संसार कसा खोटा आहे आणि नंतर कळावं लागतं की परमात्मा कसा सत्य आहे. या दोन गोष्टी कळल्या की मग भगवंत म्हणतात की तुला परत कधीही मोह होणार नाही, वास्तविक बोध तुला होईल. म्हणजे गीतेच्या पहिल्या अध्यायात अर्जुनाचा मोह प्रगट झालेला आहे. मोहामुळेच तो असं बोलला होता की युद्धामध्ये सर्व कुटुंबीय सगळे सोयरे लोक मरतील, त्यांना पिंड आणि पाणी देणारा मग कोण राहील, पिंड आणि पाणी न दिल्याने ते नरकात जातील, जे जिवंत राहतील त्या स्त्रिया आणि मुलांचा निर्वाह कोण करेल, त्यांचं पालन कोण करेल. पाहिलं होतं ना आपण सगळं ते की लुप्तपिंडोदक क्रिया हा वगैरे, आणि मग वर्णसंकर होईल वगैरे वगैरे. अर्जुनाचे अनेक शंका पहिल्या अध्यायामध्ये त्याच्या होत्या. म्हणजे त्याला मोह होता तो, आणि मग तो मोह जाण्यासाठी म्हणून ज्ञान कसं आवश्यक आहे, त्या ज्ञानाचा महिमा आता इथे भगवंत सांगतात की तत्वज्ञान झाल्यानंतर असा अनुभव येतो की माझी सत्ता सर्वत्र परिपूर्ण आहे आणि त्या सत्तेच्या अंतर्गतच अनंत ब्रह्मांड आहेत. आणि जसे स्वप्नातून जागा झालेला मनुष्य स्वप्नसृष्टीला आपल्यातच पाहतो. सुरुवातीला आपण झोपतो, त्यानंतर आपल्याला स्वप्न पडतात. मग स्वप्न पडल्यानंतर आपण खरं सगळं आपणच होऊन जातो. त्या स्वप्नामध्ये आपल्याला घोडे दिसतात, बैल दिसतात, गायी दिसतात, आपण एखाद्या जंगलात भटकत जातो, आपल्या पाठीमागे वाघ लागतो, आपण जोरजोरात पळतो आणि एकदम अचानक आपल्याला जाग येते. आणि जाग आल्यानंतर आपल्याला कळतं की अरे वाघ नाही, जंगल नाही, घोडे नाही, हत्ती नाही, जे काहीही नाही आहे, तर मी इथे पलंगावर झोपलेला आहे. म्हणजे मला जेव्हा ते ज्ञान झालं तेव्हा मग काय झालं, हे सगळं खोटं आहे हे मला कळलं. म्हणजे तत्वज्ञान प्राप्त करण्याची जी प्रचलित प्रक्रिया आहे त्यानुसार भगवंत म्हणत आहेत की गुरुकडून, जे आपण पाहिलं तद्विधी प्रणिपातेन, गुरुकडून विधीपूर्वक ज्ञान घ्या आणि श्रवण मनन निधिध्यासनपूर्वक ते तत्वज्ञान प्राप्त झाल्यावर मग कसा अनुभव येईल, त्वम पदाचा अनुभव होतो. त्वम, आणि मग स्वरूपाला तसेच संपूर्ण प्राण्यांना एका सच्चिदानंद घन परमात्म्यामध्ये पाहतो. हा तत्पदाचा अनुभव झाला. त्वमपद आणि तत्पद, आणि नंतर हे दोन्ही कसं एकच आहे याचा पण अनुभव येतो. एकच ब्रह्म शेष राहते. द्रष्टा, दर्शन आणि दृश्य हे तिन्ही वेगवेगळे न राहता ती त्रिपुटी एक होऊन जाते. परंतु लोकांच्या दृष्टीने त्याचे आपले म्हणविले जाणारे अंतःकरण यात जो भाव दिसतो त्याला गृहीत धरून भगवान म्हणतात की तो सर्वांना माझ्यात पाहतो. म्हणजे असा जो ज्ञानी असतो, ज्याला गुरूंकडून असं ज्ञान मिळालेलं आहे, त्याला तो सगळ्या संसाराला आपल्यामध्ये पाहतो आणि आपण म्हणजे सगळा संसार आहे असं पाहतो. म्हणजे त्याची पूर्णपणे भेददृष्टी गेलेली असते. मी तू असा त्याच्यामध्ये मी तूपणाचा भेद गेला आहे ना, तर त्याचा असा भेद गेलेला असतो. भेददृष्टी त्याची सगळी गेलेली असते आणि तो सगळं काही एकच आहे असं बघत असतो. अद्वैताची प्राप्ती त्याला झालेली असते. त्याच्यासाठी त्यांनी समुद्र आणि लाटा याचं उदाहरण दिलेलं आहे की सूक्ष्मदृष्टीने पाहिले तर समुद्र आणि लाटांना स्वतंत्र सत्ता नाही आहे. सत्ता केवळ एका जलतत्वाचीच आहे. जलतत्व हे संपूर्ण आहे, पण आपल्याला समुद्र दिसतो, आपल्याला लाटा दिसतात. म्हणजे जलतत्वात समुद्रही नाही आणि लाटही नाही. म्हणजे त्यांनी सांगितलंय की स्थूल दृष्टीने समुद्र आणि लाटेत वेगळेपणा दिसतो. लाटा समुद्रातच निर्माण होतात आणि त्यातच विलीन होतात. लाट काही समुद्रापासून वेगळी नाही आहे, तर समुद्राचीच लाट आहे. आणि समुद्र आणि लाट हे कशापासून झालं, तर जलतत्वापासून झालंय. तसं त्यांनी काय सांगितलं आहे इथे की संसारामध्ये वास्तविक संसार हा वेगळा नाहीच आहे म्हणे. संसार हा परमात्म्यापासूनच निर्माण झालेला आहे. म्हणजे परमात्म तत्वात संसारही नाही आणि शरीरही नाही.
प्रकृतीशी संबंध असल्या कारणाने संसारसुद्धा सीमित आहे आणि शरीरसुद्धा सीमित आहे, परंतु परमात्म तत्व सीमित नाही, ते मात्र अमर्याद आहे. म्हणून संसार आणि शरीरांना न पाहता एका परमात्म तत्वाला पाहणेच यथार्थ दृष्टी आहे. अवघड आहे तत्वज्ञान, काही सोपं नाही आहे. म्हणजे जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, असं एकनाथ महाराजांनी म्हटलेलं आहे. नाथांचा हरिपाठ पण खूप छान आहे, अगदी सोप्या भाषेत आहे. तर त्यांनी असं म्हटलं आहे, जे जे दिसे, जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. म्हणजे ते जे संत असतात, जे ज्ञानी असतात, त्यांना कोणाचंही रूप पाहिलं तरी त्याच्यामध्ये त्यांना भगवंतच दिसतं, हरीचं रूपच दिसतं. शुनीचैव श्वपाकेच पंडिता समदर्शिनः. म्हणजे आपल्याला ह्याच्यामध्ये येईल, ते कशामध्ये, 5व्या अध्यायात येईल. शुनीचैव श्वपाकेच पंडिता समदर्शिनः, की समदर्शिनः अशी त्याची वृत्ती झालेली असते, त्यामुळे त्याला सगळं काही सारखंच दिसतं, वेगळेपणा त्याला अनुभवालाच येत नाही, सगळीकडे परमात्म तत्वाचाच त्याला अनुभव येतो. मग आता पुढे ते सांगतात की अपिचे 36वा श्लोक आहे. अपिचेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः सर्वै ज्ञानप्लवेनैव वृजिनं संतरिष्यसि. की अर्जुना, जरी तू सर्व पाप्यांमध्ये अधिक पाप करणारा असशील तरीसुद्धा तू ज्ञानरूपी नौकेद्वारे निसंशय संपूर्ण पापसमुद्रातून चांगल्या प्रकारे तरून जाशील. म्हणजे या श्लोकामध्ये काय सांगितलं आहे, ज्ञानाचंच महत्त्व सांगितलेलं आहे ना. ज्ञानयोग कसा श्रेष्ठ आहे हे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि ज्ञानयोगामध्ये त्यांनी सांगितलं की किती, म्हणजे आपल्या शास्त्रामध्ये ही फार मोठी सवलत आपल्याला त्यांनी दिलेली आहे की जन्मभर कितीही पाप केले आणि वर्तमान काळात मात्र तुम्हाला जर जागृती आली की नाही, आता मला कळलं आहे, आता या क्षणानंतर मी कुठलंही पाप करणार नाही, अजिबात वाईट वागणार नाही, परमात्म्याचं ध्यान करेल, परमात्म्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करेल, असं ज्या क्षणी मला वाटतं त्या क्षणी त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही काय होतं तुमचं, तर तुम्ही पापसमुद्रातून चांगल्या प्रकारे तरून जाल. आणि तो तरून नेणारा आपल्याला कोण आहे, भगवंतच आहे, नावाडी भगवंतच आहे आपला. म्हणजे त्यांनी इथे समजावून सांगण्यासाठी म्हणून सांगितलं आहे की पापी लोकांच्या सुद्धा 3 श्रेणी असतात म्हणे. एक आहे पापकृत, म्हणजे अर्थात पाप करणारा. पापकृत्तर म्हणजे 2 पाप्यांमध्ये एकापेक्षा अधिक पाप करणारा, म्हणजे 2 जण असतील, एकाचं पाप थोडं कमी, एकाचं थोडं जास्त, म्हणजे तर भाव झाला. तरतम म्हणतो ना आपण, उत्तम. आणि त्याच्यापेक्षा तिसरा जो पापकृत्तम म्हणजे तरतम भाव, म्हणजे एक झाला तर आणि आता नंतरचा कृत्तम म्हणजे संपूर्ण पाप्यांमध्ये सर्वात अधिक पाप करणारा त्याला त्यांनी पापकृत्तम हा असं म्हटलेलं आहे. अपिचेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः सर्वै ज्ञानप्लवेनैव वृजिनं संतरिष्यसि. की भगवंतानी असं म्हटलं आहे की पापांचा त्याग करून साधनेमध्ये तत्पर झाला तर त्याच्याविषयी काही प्रश्नच नाही, परंतु ज्याने पूर्वी पुष्कळ पाप केले असेल त्यालाही जिज्ञासा जागृत झाल्यावर त्याने आपल्या उद्धाराविषयी कधीही निराश होऊ नये. की आता मागे माझ्याकडून इतकं पाप घडलं आहे, आता मी कसं करू, तर असं काहीही विचार करण्याचा, आणि वयाचंही काही नाही की आता आमचं वय एवढं झालं आहे, आता काय आम्ही भक्ती करणार, आता काय आम्ही कर्मयोग करणार, आता काय आम्ही ज्ञान मिळवणार, असा विचार करण्याची त्यांचं म्हणणं काहीही गरज नाही आहे. ज्या क्षणी तुम्हाला संतसंग होईल, ज्या क्षणी तुम्हाला या ग्रंथांचा सहवास लाभेल, त्या क्षणी तुम्ही वाचायला सुरुवात करा, त्या क्षणी भगवंताची भक्ती करायला सुरुवात करा. म्हणजे त्याच्यामुळे काय होईल की निश्चय जर तुमचा पक्का झाला तर कधीही मी कधीही पाप करणार नाही असा निश्चय जर झाला तर केवळ तत्वज्ञान प्राप्त होईल, तुम्हाला तत्वज्ञान प्राप्त होईल आणि त्याचा पापाचा नाश होण्याला मुळीच वेळ लागणार नाही. तर ते क्षणात पाप जळून भस्म होईल. आता ज्ञानाग्नी येईलच आपल्याला, कसं ज्ञानाग्नीमध्ये पाप भस्म होऊन जातं. म्हणजे त्याच्यासाठी उदाहरण किती सुंदर दिलं आहे बघा, की एखाद्या ठिकाणी 100 वर्षापासून काळाकुट्ट असा अंधार पडलेला आहे
खूप अंधार पडलेला आहे तिथे, आणि तिथे जर दिवा लावायचा झाला तर त्या दिव्याचा प्रकाश पडण्यासाठी 100 वर्ष जावी लागतील का? अजिबात नाही. तिथे एका क्षणात दिवा लावल्यानंतर एका क्षणात तो अंधार नाहीसा होईल आणि तात्काळ तिथे प्रकाशच प्रकाश होईल. ज्ञानाचा प्रकाश हा असा असतो. त्याप्रमाणे तत्वज्ञान होताच पूर्वी केली गेलेली संपूर्ण पापे तात्काळ नष्ट होतील. म्हणजे 9व्या अध्यायामध्ये येईल बघा आपल्याला की अपिचेत्सु दुराचारो भजते मामनन्य भाग. अपिचेत्सु दुराचारो म्हणजे कितीही दुराचारी असला आणि त्यांनी जर माझी भक्ती केली आणि त्याला जर कळलं की आता हे संसार सगळा खोटा होता आणि हे ज्ञान कसं सत्य आहे, आणि मग त्याला जर हे कळलं तर त्या क्षणी त्याचा उद्धार होतो. मस्त. मग त्याचे फार लवकर कल्याण होते. दुराचारी मनुष्य सुद्धा जर हा निश्चय करेल की आता मी भगवंताचे भजनच करीन, तर त्याचेही फार लवकर कल्याण होते. असं आश्वासन आपल्याला भगवंतानी गीतेमध्ये दिलेलं आहे. आणि मग पुढे म्हणतात सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजिनं संतरिष्यसि. म्हणजे प्रकृतीचे कार्य शरीर आणि संसाराच्या संबंधाने संपूर्ण पापे होतात, पण तत्वज्ञान झाल्यानंतर जेव्हा यांच्याशी संपूर्णपणे संबंध विच्छेद होतो तेव्हा पाप कसे काय राहील. एकदा कळलं आम्हाला की आता आमच्याकडून आतापर्यंत खूप पाप घडलंय, पण आता आम्ही ते असं अजिबात करणार नाही आणि आम्ही पूर्ण संतांचे विचार आत्मसात करण्याचा प्रयत्न करू. तर तेव्हा त्यांनी सांगितलंय की मुळापासून म्हणजे मूलाभावे कुतशाखा, म्हणजे मूळच जर नष्ट झालं, पापाचं मूळच जर नष्ट झालं तर शाखा कुठून उत्पन्न होतील? त्याच्या होणारच नाही. म्हणजे ज्ञानाग्नी कसा असतो आणि ज्ञान मिळाल्यानंतर कसं होतं, ती अवस्था कशी होते ते त्यांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलंय. ज्ञानप्लव म्हणजे काय? ज्ञानरूप नौका. ज्ञानरूप नौकेचे प्राप्त होणे. मनुष्य कितीही का पापी असे ना, ज्ञानरूप नौकेने तो संपूर्ण पाप समुद्रातून चांगल्या प्रकारे तरून जातो. आणि ही ज्ञानरूपी नौका कधी तुटत नाही, कधी फुटत नाही, यात कधी छिद्र पडत नाही आणि ही कधी बुडतही नाही. ही मनुष्याला पाप समुद्रातून पैलतीरी नेते. असं ज्ञानाचं महत्त्व सांगितलेलं आहे. म्हणजे ज्ञानयज्ञानेच ही ज्ञानरूपी नौका प्राप्त होते. आणि हा ज्ञानयज्ञ आरंभापासून विवेकाच्या तत्वावर चालतो. विवेक किती महत्त्वाचा आहे त्यांनी सांगितलं. विवेक आणि वैराग्य. आणि तत्वज्ञानात याची पूर्णता होते. पूर्णता झाल्यावर लेशभर सुद्धा पाप राहत नाही. विवेक आपण संसारामध्ये जगत असताना रोजच्या जीवनामध्ये सुद्धा विवेक आपण करतच असतो, पण आपल्याला ते कळत नाही. म्हणजे आता विवेक करणे म्हणजे काय? निवड करणे म्हणजे आपण तांदूळ निवडतो ना, तांदूळ निवडताना आपण काय करतो? तांदूळ बाजूला करतो आणि खडे फेकून देतो. म्हणजे चांगल्याचा स्वीकार करणं आणि वाईटाचा त्याग करणं, याला म्हणतात विवेक बुद्धी. निरक्षीर विवेक बुद्धी ही कोणाकडे असते? राजहंसाकडे असते. असं म्हणतात की राजहंसाच्या चोचेला असं काहीतरी एक असतं म्हणे पदार्थ, की त्याच्या समोर जर दूध आणि पाणी एकत्र ठेवलं आणि त्यांनी जर त्याच्यामध्ये चोच बुडवली तर आपोआप ते दूध वेगळं होतं. म्हणजे त्याचे खडे खडे होतात, असे दही निर्माण होतं, त्याच्यातून पाणी वेगळं होऊन जातं आणि ते दूधच फक्त तो ग्रहण करतो. म्हणून राजहंसाची उपमा तत्वज्ञानामध्ये नेहमी दिली जाते अध्यात्मामध्ये, की त्याच्याकडे निरक्षीर विवेक बुद्धी आहे, की पाणी आणि दूध वेगळं वेगळं करण्याची, निवड करण्याची बुद्धी आहे. आणि ती आपण संसारामध्ये सुद्धा वापरत असतो आणि तीच आपल्याला या परमार्थामध्ये वापरायची आहे असं भगवंत आपल्याला सांगतात. आता हे अर्जुना, आता त्यांनी सांगितले 37व्या श्लोकामध्ये, यथेधांसी समिद्धोऽग्निर्भस्मसात् कुरुते अर्जुन ज्ञानाग्नि सर्व कर्माणि भस्मसात् कुरुते तथा. की हे अर्जुना, जसे प्रज्वलित अग्नी इंधनाला संपूर्णपणे भस्म करतो. आपण एखादं जर समजा काही लाकडं पेटवली तर लाकडं पेटवल्यानंतर काय होतं? धूर होतो. सगळी लाकडं जळून जातात आणि काय शिल्लक राहतं? राख फक्त तिथे शिल्लक राहते आणि ती पण नंतर वाऱ्यावर उडून जाते. म्हणजे ज्ञानरूपी अग्नी संपूर्ण कर्मांना संपूर्णपणे भस्म करतो, असा ज्ञानरूपी अग्नी असतो असं त्यांनी सांगितलंय.
आणि आधी ज्ञानरूपी नौका सांगितली आणि आता ज्ञानरूपी अग्नी सांगितलेला आहे. जसे अग्नी काष्ठाला भस्म करून टाकतो तसेच तत्वज्ञानरूपी अग्नी संचित, प्रारब्ध आणि क्रियमान तिन्ही कर्मांना भस्म करून टाकतो. मग कर्मयोगाने काय होतं? आपलं जे क्रियमान कर्म असतं, रोज आपण जे करत असतो, रोज जे आपण करत असतो ते आपलं क्रियमान कर्म असतं. ते कर्म जर आपण उत्तम कर्मयोग केला, निष्काम कर्म केला, कुठलीही अपेक्षा न करता कर्म केलं, तर मग आपल्या क्रियमान कर्म भस्मसात होऊन जातं. नंतर प्रारब्ध कर्म कसं भस्मसात होतं? भक्तियोगाने, की माझ्या प्रारब्ध कर्मात मला जे जे आत्ता आलेलं आहे समोर ते माझं प्रारब्ध आहे आणि त्याच्यामध्ये मी जर नाम घेतलं भगवंताचं, मी जर त्याची उपासना केली तर माझं, आणि मी समर्पण भावाने हे सगळं केलं तर मग माझं प्रारब्ध कर्मसुद्धा भस्मसात होतं. मग आता संचित कर्म भस्मसात कसं होईल? तर संचित कर्म हे ज्ञानाग्नीने भस्मसात होतं. इथे सांगितलं ना, यथेदांसी समिद्धोग्निर्भस्मसात कुरुते अर्जुन ज्ञानाग्नी सर्व कर्माणि भस्मसात कुरुते तथा, की हा ज्ञानाचा अग्नी पेटला की माझं संचित कर्मसुद्धा भस्मसात होऊन जातं. मग संचित कर्म भस्मसात होण्यासाठी ज्ञानयोग कसा महत्त्वाचा आहे तर ते आपल्याला सांगतात की एकदा जर आपण एखादा शब्द उच्चारला तर तो आपल्याला परत घेता येत नाही. तोंडाबाहेर थुंकी टाकली की ती परत घेता येत नाही. बंदुकीतून सुटलेली गोळी, धनुष्यातून सुटलेला बाण परत घेता येत नाही. त्याचप्रमाणे जे पूर्वीचे क्रियमान, पूर्वी केलेलं जे कर्म आहे ते संचितात जमा होऊन राहिलेलं आहे आपलं. मग ते पक्व होऊन भोगण्यासाठी या जीवनकाळात समोर येऊन उभे राहिलेले नाही, अजून राहिलेलं नाही आहे, अजून ते संचितातच जमा आहे. मग त्याच्यासाठी म्हणून आपल्याला नवीन जन्म घ्यावा लागतो. आपण दशरथाची गोष्ट बघितली होती की दशरथाकडून जसा त्या श्रावण बाळाचा हत्या झाली होती आणि ते त्याच्या हातून जे पाप घडलं होतं त्याला पूर्ण करण्यासाठी म्हणून, ते भोगण्यासाठी म्हणून त्याला मग मुलं झाली आणि मग रामरायाचा कसा वियोग त्याच्याकडून त्याला घडला आणि त्याचा मृत्यू झाला. म्हणजे तसं त्याच्यासाठी नवीन जन्म घ्यावा लागतो. आणि मग अशीच संचित कर्म आपली खूप असतात. एका जन्मात काही ती भोगून संपवता येत नाही. अनादी काळापासून अनेक जन्मात आपण पाहिले होतं मागच्या वेळेस, कर्माचे डोंगरच्या डोंगर कसे असतात, पर्वतप्राय अशी कर्म असतात आपली. आणि मग ती हळूहळू जशी पक्व होत जातात तशी तशी ती आपल्या समोर येतात आणि त्याच्यापासून काही जीवात्म्याची सुटका होत नाही. म्हणजे जीवात्म्याला अनंत काळपर्यंत जन्म घेतच राहावे लागतात. पुनरपि जननम पुनरपि मरणम. मग जन्म मृत्यूच्या चक्रातून त्याची कधीही सुटका होणे असंभव आहे. त्याच्यासाठी त्याला देह धारण करावाच लागतो. मग काय करायचं? मग आमच्या संचित कर्माचं कसं काय भस्म होणार? इथे यांनी ज्ञानाग्नीनी भस्म होतं सांगितलंय ना, त्याच्यासाठी आपण बघतोय की ते सांगतात की आपली शास्त्रे छाती ठोकपणे सांगतात की घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही. जर जीवात्म्याने निश्चय केला, निश्चयाचे बळ तुका म्हणे हेची फळं, असा अभंग आहे तुकाराम महाराजांचं. निश्चयाचे बळ. आपण संसारामध्ये अनेक गोष्टींचा निश्चय करत असतो पण परमार्थामध्ये मात्र आपण असा निश्चय कधीही करत नाही की नाही नाही मी एवढ्या माळा करेलच, त्याच्याशिवाय मी उठणारच नाही, किंवा मी रोज हा गीतेचा अध्याय वाचल्याशिवाय जेवणारच नाही, असा निश्चय काही आपला परमार्थात होत नाही. पण संसारामध्ये मात्र ही गोष्ट मी घेईलच, बघा उद्या मी ही गोष्ट माझ्या घरी आलेलीच असेल, अशा पद्धतीने आपण संसारामध्ये निश्चय करत असतो. तसा परमार्थामध्ये केला पाहिजे. आणि मग या जीवन दरम्यानच संचित कर्माचे सर्व पर्वतप्राय साठे नष्ट होतील आणि ते भोगून संपवणे अशक्य आहे असं अजिबात नाही आहे. तर ज्ञानाग्नीने ते भस्म करता येतात. त्याच्यासाठी कुठल्या अग्नीचा उपयोग करायचा? तर ज्ञानाग्नी. मग त्यांनी सांगितलंय की कर्मयोगाद्वारे, मी आत्ताच सांगितलं की कर्मयोगाद्वारे क्रियमान कर्म नियंत्रित करता येतं, भक्तियोगाद्वारे प्रारब्ध कर्म भोगून संपवता येतं. याचप्रमाणे ज्ञानयोगाद्वारे अनादी काळापासून जन्मजन्मांतरात साठलेली सर्व संचित कर्मे या ज्ञानाग्नीने भस्म करून टाकता येतात.
मग म्हणून भगवान गीतेमध्ये म्हणतात, यथे धांसी समिद्योग्निर्भस्मसात कुरुते अर्जुन, ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा. मग छान यांनी समजावून सांगितलंय की प्रदीप्त केलेला अग्नी जसा काष्टांना भस्म करून टाकतो, तसाच ज्ञानरूपी अग्नी सर्व कर्मबंधनाचे भस्म करून टाकतो. आणि मग जीव स्वतःच्या मूळ स्वरूप, आता हा ज्ञानाग्नी कसा प्रगट होतो ते आपण थोडक्यात पाहू. की जीव स्वतःच्या मूळ स्वरूपाला विसरला आहे. मी कोण आहे मी विसरून गेली आहे. मी देह आहे असंच मला वाटतंय. मी ब्रह्म आहे हे आम्ही विसरून गेलो आहे. जीव विसरून गेला आहे. मग जीव हा ब्रह्माचाच अंश आहे. ब्रह्म सच्चित आनंद स्वरूप आहे, परंतु जीवाला आपल्या खऱ्या स्वरूपाचे काही स्मरण नाही आहे. विसरून गेलाय जीव. आणि त्यामुळे काय झालंय, तो जन्म मरणाच्या चक्रामध्ये सापडलाय. खरं तर जीव हा ब्रह्माचाच अंश आहे. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः 15व्या अध्यायात म्हटलेला आहे. पण तो आपल्याला विनाशी मानतो. खरं तर तो अविनाशी आहे, पण तो आपल्याला विनाशी मानतो. मग जीवाला स्वतःच्या खऱ्या स्वरूपाची यथार्थ जाणीव होणे याला ज्ञान म्हणतात. ज्ञानाग्नी म्हणजे काय, म्हणजे की जीवाला स्वतःच्या खऱ्या स्वरूपाची जाणीव होणे ह्याला म्हणायचं ज्ञान. आणि असे ज्ञान होता क्षणीच त्याची सर्व संचित कर्मे जळून भस्म होतात, नष्ट होतात. परंतु जीवाला असे स्वस्वरूप ज्ञान होणे मात्र फार कठीण गोष्ट आहे. आणि त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं, एखादा समर्थ गुरु मिळाला पाहिजे तरच ही गोष्ट शक्य आहे. मग त्याच्यासाठी एक गोष्ट सांगितली त्यांनी की एक सिंहाचा छावा होता म्हणे. आणि त्याचा जन्म झाला. आणि जन्म झाला आणि तो त्याच्या आईपासून वेगळा झाला. कुठेतरी तो धनगराला सापडला. एका आई त्याची बाजूला गेली आणि तो एकीकडे राहिला. आणि एक धनगर तिथून जात होता. त्याला ते सिंहाचा छावा जो दिसला, ते पिल्लू. आणि मग त्याला त्याची दया आली. त्या धनगराने काय केलं, त्याच्याकडे मेंढ्या होत्या, सगळी मेंढरं होती. त्यांनी त्याचं पालनपोषण केलं, त्याला घरी आणलं आणि आपल्या मेंढरांबरोबर तो त्याचं पालनपोषण करू लागला. आता ते सिंहाचं पिल्लू हळूहळू त्या मेंढरांच्या कळपाबरोबरच हिंडू फिरू लागलं. आणि वास्तविक आपण कोण आहोत हे त्याला माहितीच नाही आहे. तसं आपलं झालंय म्हणे. की ते मेंढरांच्या कळपाबरोबर हिंडू फिरू लागलं. आणि ज्ञानाअभावी ते स्वतःला मेंढरूच समजू लागलं की मी मेंढरूच आहे. आणि मेंढ्यासारखं बे 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 असा आवाज करत होतं ते. आणि त्यांच्याबरोबरच फिरत होतं. मग एकदा काय झालं, एक सिंह फिरत फिरत त्या मेंढरांच्या कळपाजवळ आला. आणि तो सगळ्या मेंढ्या पळू लागल्या. त्याच्याबरोबर हा सिंहाचा छावाही पळू लागला. आणि त्या सिंहाने ओळखलं की अरे हा तर आपला छावा आहे आणि हा या मेंढरांबरोबर काय करतोय. मग त्यांनी काय केलं, बरोबर त्याच छाव्यालाच पकडलं सिंहाने आणि घरी घेऊन आला. आता हा सिंहाचा छावा ओरडायला लागला, रडायला लागला, घाबरून गेला. तो म्हणाला बे 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 करू लागला. आणि तो म्हणाला, अरे मी मेंढराचा बच्चा आहे, मला सोडून दे, माझ्यावर दया कर, मला जीवदान दे. पण सिंह त्याला सांगू लागला की बाबा रे, तू मेंढरू नाहीस, माझ्याच जातीचा जंगलचा राजा आहेस तू, तुझी शक्ती ओळख. आणि मी तुला मारणार नाही, मी माझ्याबरोबर तुला जंगलात घेऊन जातो. पण हा मात्र काही ऐकायला तयार नाही. त्याचा काही विश्वासच बसेना. तो सारखा सिंहाला म्हणतो की नाही नाही, मी मेंढरूच आहे, मला या कळपामध्ये मी लहानपणापासून आहे आणि मला माझ्या जातभाईंबरोबर जाऊ द्या तुम्ही. मग आता ह्या सिंह काय करतो, त्याला तलावापाशी नेतो आणि त्याला म्हणतो, बघ आपला चेहरा पाण्यामध्ये, मी आणि तू कसं सारखे आहोत बघ. आणि मग ते बघितल्याबरोबर आणि म्हणे एकदा मोठी डरकाळी फोड म्हणे, मग तुला कळेल तू कोण आहेस. आणि मग त्या सिंहाच्या छाव्याने बघितलं आपलं प्रतिबिंब, तर सेम त्या मोठ्या सिंहासारखं होतं. मग त्याला वाटलं अरे खरंच आपण काही मेंढरू नाही आहे. आणि मग सिंहाप्रमाणे मोठ्याने डरकाळी पण त्यांनी फोडली. आणि त्या क्षणी त्याची खात्री झाली की मी मेंढरू नाही तर मी सिंह आहे. आणि तो आनंदाने तो सिंहाचा छावा सिंहाबरोबर जंगलात निघून गेला. आणि मग त्यांनी चुकूनही त्या मेंढराच्या पिल्लांकडे पाहिलं नाही. असं आपलं असतं म्हणे की आपण स्वतःला शरीरच समजतोय, मी ब्रह्म आहे हे मला माहितीच नाही आहे. पण ज्या क्षणी त्या जीवाला ज्ञान होईल की तो ब्रह्म आहे, तो शरीर नाही, त्या क्षणी मग तो त्याची शक्ती त्याला प्राप्त होईल.
म्हणजे सूर्यापासून सुटलेले किरण समग्र जगात पसरतात, त्याचप्रमाणे अनादी काळापासून जीव पण ब्रह्मापासून अलग झाला आहे. जसा त्या सिंहाचा छावा त्याच्यापासून अलग झाला, तसा जीव ब्रह्मापासून अलग झाला. आणि मग ढगातून पडणारे पाणी सुरुवातीला अगदी शुद्ध असते, परंतु आकाशातून जमिनीवर पडेपर्यंत त्यात निरनिराळे वायू मिसळतात. आणि पृथ्वीवर पडल्यानंतर मग धूळ, माती, तर घाण मिसळते त्याच्यामध्ये, आणि ते पाणी अशुद्ध होऊन जाते. आणि मग नंतर ते अशुद्धच पाणी नदी रूपाने वाहू लागते. मग तेव्हा त्यामध्ये अनेक क्षार, अनेक मलिन तत्वे मिसळतात, आणि असे होता होता मग ते समुद्रामध्ये मिसळते पाणी. मूळ शुद्ध स्वरूपात होतं पाणी, पण त्याच्यावर एवढ्या प्रक्रिया झाल्या, ते अशुद्ध झालं, समुद्राला मिळालं, मग ते खारट झालं. आणि मग त्याच्यानंतर काय झालं की सूर्याच्या प्रखर किरणांनी, म्हणजे इथे ज्ञान लक्षात ठेवायचं, सूर्याच्या प्रखर किरणांनी काय झालं, बाष्पीभवन झालं, आणि मग त्याला ऊर्ध्वगती प्राप्त झाली, आणि त्याचे ढगामध्ये रूपांतर झाले. आणि अशा तऱ्हेने ते पुन्हा आपल्या मूळ शुद्ध स्वरूपात जाते. आणि तसा हा जीव आहे की जीव आपल्या ब्रह्मस्वरूपातून अलग पडून मायेच्या संपर्कामध्ये आलेला आहे, आणि त्याला मलिनता प्राप्त झालेली आहे. म्हणजे त्यांनी सांगितलं की वरील गोष्टीतील सिंहाप्रमाणे कोणी समर्थ गुरु सिंह छावारूपी जीवात्म्याला भेटला, एखादा गुरु भेटला, गुरुची भेट झाली, तर काय होईल, त्याला मूळ अस्सल स्वरूपाचे ज्ञान होईल, आणि तरच तो आपल्या सर्व कर्मबंधनातून मुक्त होईल. येथे जीवात्म्याला काहीही निराळे बनायचे नाही आहे, केवळ अज्ञान आहे त्याच्याकडे. ते अज्ञान जाऊन त्याला स्वस्वरूपाचे ज्ञान झाले की जसा मेंढरापासून सिंह बनला नाही, तर तो मेंढरू समजत होता स्वतःला, तो होता सिंहच, तसं आपण मेंढरू आहोत हे त्याचे अज्ञान पटल दूर झाले, आणि त्याला आपल्या खऱ्या स्वरूपाची जाणीव झाली. तसं म्हणे आपलं जीवात्म्याचं होतं की आपण अज्ञ आहोत, आपण अल्प आहोत, आपण विनाशी आहोत, असं जीव समजत असतो. खरं तर तो तसा नाही आहे, तो सच्चित आनंद स्वरूप आहे, तो त्या ब्रह्माचाच अंश आहे ना, ममैव अंशो जीवलोके. त्यामुळे अशी जेव्हा त्याला खात्री होते की मी त्या परब्रह्माचाच एक अंश आहे, तेव्हा मग अहम ब्रह्मास्मी अशी तो सिंह गर्जना करतो. आणि मग त्याच्या सगळ्या शक्ती जागृत होतात, आणि त्याला ज्ञानाग्नी प्राप्त होतो. आणि मग त्या ज्ञानाग्नीमध्ये त्याच्या सगळी जी पूर्वीची कर्म असतात, पूर्वीची पापकर्म असतात, जे काही दोष असतात, ते सगळे त्याच्यामध्ये भस्मसात होऊन जातात. म्हणजे जीवात्मा हा ईश्वराचा अंश असून अविनाशी आहे, चेतन आहे, सुखाची केवळ रासच आहे, इतकं सुख आहे त्याच्याकडे, सुखात्मा आहे तो. पण मायेला वश झाल्यामुळे एखाद्या पिंजरातल्या पोपटाप्रमाणे किंवा मदाऱ्याच्या माकडाप्रमाणे तो स्वतःला बद्ध समजतो, तो स्वतःला अल्पज्ञ मानतो. म्हणजे आपल्या खऱ्या आत्मस्वरूपाचे ज्ञान झाल्यावर आपली सर्व संचित कर्मे क्षणात कशी भस्मीभूत होऊन जातात, हे परत एका दृष्टांताने त्यांनी दिलंय, सांगितलं. आता 2 मिनिटं सांगते फक्त. की एकदा म्हणे एक गृहस्थ रात्री आपल्या पत्नीबरोबर गप्पा मारीत होता, आणि मग दोघांना झोप लागली. मग झोप लागल्यानंतर त्या गृहस्थाला एक स्वप्न पडलं, आणि स्वप्नामध्ये त्याला असं दिसलं की त्यांनी एका माणसाचा खून केला आहे. आणि मग पोलिसांनी त्याला पकडलं. खुनाच्या आरोपाखाली त्याला सतत 3 वर्षापर्यंत त्याच्यावर खटला चालला, आणि मग आरोप सिद्ध झाला, आणि त्याला 10 वर्षाची सक्त मजुरी झाली. हे सगळं स्वप्नात बरं का. आणि मग नंतर काय झालं की तो जेलर फार कडक होता, आणि त्यांनी काय केलं, त्याच्या पाठीवर चापक्याचे फटके मारले. इतके फटके तो मारायचा, इतके फटके मारायचा. 10 वर्षाची शिक्षा झाली होती, त्याच्यामधले 3 वर्ष संपले होते, आणि अजून 7 वर्ष बाकी होते. एकदा काय झालं, तो जेलर फारच चिडला होता, आणि त्यांनी त्याला इतके फटके मारले, इतके फटके मारले की त्याची पाठ रक्तबंबाळ झाली. आणि तो स्वप्नातच ओरडू लागला, अरे बापरे, अरे बापरे, माफ करा, आणखी नका मारू, आणखी नका मारू, असे ओरडू लागला. आणि तेवढ्यात त्याला जाग आली. आणि मग जाग आल्यानंतर पत्नी शेजारीच होती. तिने घाबरून विचारले, काय झाले, का ओरडता, अहो तुम्हाला किती घाम सुटला आहे. तेव्हा मग तो म्हणाला, अगं माझ्या पाठीकडे बघ, मला किती फटके मारलेत त्यांनी, आणि माझी पाठ रक्तबंबाळ झाली आहे. तेव्हा ती म्हणते बायको की अहो
तुम्ही तर 2 पांघरुणे घेऊन झोपलाय, गादीवर झोपलाय आणि पाठ कशी काय रक्तबंबाळ होईल? अहो, तुम्हाला ते स्वप्न पडलं होतं आणि त्या क्षणी त्याची सगळी भीती गेली, त्याची सगळ्या वेदना गेल्या आणि सगळं तो एकदम सुखी झाला. म्हणजे त्याच्या लक्षात आलं, त्याला स्वरूपाचं भान झालं, ज्ञान झालं की मी कोण आहे याचं ज्ञान त्याला झालं. मी खुनी नाही, मी निर्दोष आहे हे त्याला कळलं. आणि आपण स्वप्नात होतो, आपण घाबरलो होतो आणि त्यानंतर त्याने आपल्या पत्नीला सांगितले की स्वप्नात मला एका माणसाच्या खुनाबद्दल 10 वर्षाची सक्त मजुरी झाली होती, काय काय झालं ते सगळं त्याने आपल्या बायकोला सांगितलं. आणि मग पत्नी म्हणाली की अहो, रात्री 12पर्यंत आपण गप्पा मारित होतो, नंतर दोघांना झोप लागली आणि आता तर अवघे 12:30 वाजले. म्हणजे अर्ध्या तासातच एवढं त्याला सगळं अज्ञानाने त्याला वेढून टाकलं होतं. म्हणजे त्या माणसाला स्वप्नात 10 वर्षाची शिक्षा झाली होती, त्यातील 3 वर्षाची सजा त्याने भोगून संपवली पण होती. ह्या सगळा अनुभव आपल्याला येतो बघा. आणि आता राहिलेली 7 वर्ष तुरुंगात काढणे जरूर आहे का? आता काय गरज आहे त्याला? आता तो जागा झाला ना, जागृत झाला, त्याला ज्ञान मिळालेलं आहे आता. म्हणजे स्वप्नावस्थेतून जागृतावस्थेत आल्यावर तुरुंगवासाच्या राहिलेल्या 7 वर्षाचे त्या माणसाचे संचित कर्म तात्काळ भस्मसात झाले. ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा. कसं भस्मसात होऊन जातं कर्म? की ज्ञानाग्नीने त्याचे संचित कर्म भस्म झाले, कारण त्याला स्वस्वरूपाचे ज्ञान झालं ना. ज्याप्रमाणे स्वप्नावस्थेतील सुखदुःखे स्वप्न असेपर्यंत खरी खरी वाटतात, पण त्या अवस्थेतून त्याच्याहून श्रेष्ठ जी जागृत अवस्था त्यात आल्यावर सर्व मिथ्या भासतात, सर्व खोटं आहे आपल्याला कळतं. त्याप्रमाणे ज्ञानावस्था आहे, ज्ञानाची अवस्था तशी आहे, ज्ञानाग्नी तसा आहे की जोपर्यंत ज्ञानावस्था प्राप्त होत नाही तोपर्यंत आपल्याला ह्या संसारातल्या सगळ्या गोष्टी खऱ्या वाटतात आणि मग आपण त्याच्यामध्ये अडकून जातो. परंतु जेव्हा खरं खरं ज्ञान आपल्याला मिळतं, जेव्हा खरी खरी ज्ञानाची जागृत अवस्था येते, तेव्हा मग कळतं की हा सगळा मायेचा प्रभाव आहे. आणि खरं तर आपल्याला संत सांगत असतात, महात्मे कंठरवाने आवर्जून सांगत असतात की स्वप्नावस्थाप्रमाणे ही जागृताची जी अवस्था आहे आत्ताची आपली, ती सुद्धा मिथ्या आहे. म्हणजे जसं स्वप्न मिथ्या आहे तसं आपलं जे जीवन आहे आत्ताचं ते अज्ञानाने भरलेलं आहे, त्यामुळे ते सुद्धा मिथ्या आहे आणि केवळ ब्रह्मच सत्य आहे. तू सच्चित आनंद स्वरूप आहेस, तू ब्रह्म आहेस, असे सगळे संत आपल्याला सांगत असतात. पण आपण अज्ञानी जीव ते खरे मानण्यास काही तयार नाही, कारण अजून आपण जागृतावस्थेतून त्याहून वरच्या अशा ज्ञानावस्थेत पोचलेलो नाही आहे. त्यामुळे प्रत्यक्ष शंकराचार्य जरी आले आणि त्यांनी जरी आपल्याला सांगितलं तरीसुद्धा आपल्याला ते काही खरं वाटणार नाही. पण जेव्हा 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 आपल्याला खरं खरं ज्ञान होईल ज्ञानाग्नीनी, त्या ज्ञानाग्नीनी मग आपली सगळी स्वप्न, सगळी जी आपली स्वप्नसृष्टी आहे, हे जग केवळ एक दीर्घ स्वप्नच आहे असं आपल्याला तेव्हा कळेल. आणि म्हणून शंकराचार्य सांगतात की ब्रह्म सत्य आहे आणि जग हे मिथ्या आहे. म्हणजे पूर्वी सांगितलेल्या दृष्टांतातल्या त्या माणसाची राहिलेली 7 वर्षाची शिक्षा त्याला आपल्या खऱ्या स्वरूपाचे ज्ञान होताच जशी समाप्त झाली, त्याचप्रमाणे जीवाला आपल्या सच्चित आनंद स्वरूपाचे ज्ञान जेव्हा होईल त्या क्षणी अनादिकालापासून अनेक जन्मजन्मांतरात त्याच्या संचितात जमा असलेली सर्व कर्मे भस्म होऊन जातील, नष्ट होऊन जातील. यथैधांसी समिद्धेग्नुर भस्मसात कुरुते अर्जुन, ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा. अशा प्रकारे ज्ञानाचं महत्त्व या 4थ्या अध्यायात भगवंत आपल्याला सांगतात. ते पुढे 38व्या श्लोकातही ते नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. ज्ञान कसं सर्वश्रेष्ठ आहे हेच आपल्याला ते पुढच्या वेळीसुद्धा, पुढच्या श्लोकातसुद्धा सांगणार आहेत. तो सगळा भाग आपण आता पुढच्या रविवारी बघू. पुढच्या रविवारी आपला हा 4था अध्याय पूर्ण होईल. माझ्या अल्पबुद्धीला जेवढं कळलं तेवढं मी तुम्हाला सांगितलं, ते तुम्ही गोड मानून घेतलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्हाला सर्वांना नमस्कार करते आणि या ठिकाणी मी माझ्या वाणीला विराम देते. ओम तत्सत श्री कृष्णार्पणमस्तु.